तुम्ही कधी खाल्ली आहे का हो तुरीच्या शेंगांची भाजी? नसेल खाल्ली तरी आजच बनवून खा. कारण चवीला एक नंबर लागते ही भाजी. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. तर सर्वात प्रथम इथे तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्याच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या तुरीच्या शेंगा ज्या आहेत ना, त्या शिजवूनसुद्धा बिया काढू शकता. अगदी इझिली निघतात. पण मी इथे असेच बिया काढून घेत आहे. आणि काय कमाल लागते म्हणून सांगू ह्या बियांची भाजी. एकच नंबर. आमच्या घरी तर सगळ्यांना खूप आवडते. तर आता काय करायचे मंडळी, ज्या बिया आहेत ना, त्या कढईमध्ये थोड्याशा हलक्याशा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या ज्या बिया आहेत ना, त्या डायरेक्ट शिजवून घेऊन सुद्धा ह्याची भाजी बनवू शकता. तर इथे मी थोडंसं हलकंसं डाग पडेपर्यंत भाजून घेते. भाजल्यानंतर काढून घेतलेलं आहे. परत त्याच कढईमध्ये 1-2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घेऊया आणि जिरे छान अशी फुलेस्तोवर वाट बघूया. आता हे जे वाटण टाकते ना मंडळी, तर हे वाटण आहे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण. तर ह्याचं वाटण मी मिक्सरला लावून घेतलेलं होतं आणि मस्तच असं हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मी तुमच्यासोबत मागेसुद्धा हे वाटण शेअर केलेलं होतं. ह्या वाटणानं प्रत्येक भाजीची चव वाढते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं वाटण बनवत जा आणि भाजीमध्ये नक्की टाकत जा. भाजी एकच नंबर लागते बघा. यानंतर इथे मी एक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. तो अगदी हलकासा स्मॅश करून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये ॲड करूया हळद पावडर आणि धने पावडर. मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत तुरीच्या बिया. तर त्यामधल्याच मी थोड्याशा बाजूला ठेवलेल्या आहेत. कारण त्या ज्या बिया आहेत ना, त्या अगदी आपल्याला स्मॅश करून टाकायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून जो रस्सा आहे ना, तो दाटसर होईल यासाठी. तर आता इथे गरम पाणी वाढवायचं आहे. तर इथे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा रस्सा वाढवू शकता. तर इथे माझ्या आवश्यकतेनुसार मला एवढा रस्सा हवा आहे म्हणून इथे मी वाढवलेला आहे. यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. भाजीला उकळी फुटायला लागली की गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला कमी करायची आहे आणि यामध्ये टाकूया जे आपण बिया आहेत ना ते स्मॅश केलेले आहेत ना ते टाकलेलं आहे. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा आपल्याला कारळ्याचं कूट टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा. कारळ्याच्या कुटाने खूप छान अशी चव येते ह्या भाजीला. आता गॅसची फ्लेम आहे ना खूप कमीच ठेवायची आणि ह्या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. अगदी जे रस्सा आहे ना दाटसर होईपर्यंत. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्तच ह्या तुरीच्या बिया आहेत ना त्या शिजल्या गेलेल्या आहेत. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही भाजी तुम्ही नक्की बनवा.